लोकांकडे जर पाहिलं तर भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात प्रकाराची तीन तुका म्हणे केली जन. लोकांकडे जर पाहिलं तर लोकांमध्ये प्रकार तीन पाहायला मिळतात म्हटले. आणि मग कोणत्याही वस्तूकडे पाहण्याचे दृष्टिकोन सुद्धा असे भिन्न 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 त्रिविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या गोष्टीकडे पाहत असताना काही काही माणसं खूप आदरणीय बुद्धीनं पाहतात, काही त्याच गोष्टीकडे सामान्य बुद्धीनं पाहतात, काही त्यांच्याकडे हीन बुद्धीनं सुद्धा पाहत असतात. असे आपल्याला दृष्टिकोन पाहायला मिळतात. भिन्न भिन्न पाहण्याचे दृष्टिकोन असतात. कोणत्याही एखाद्या प्रसंगाकडे पहा, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या वस्तूकडे पाहिलं तर मग लोक म्हणतात वा खूप चांगलं झालं, तुम्ही भजन शिकलात, खूप छान बरं का, किती भाग्य तुमचं, तुम्हाला भगवंताची सेवा घडते, असं एक जण म्हणतात. एक जण म्हणतात त्याला काही काम धंदा नाही, काही नाही, दुसरं रोगच भजन करीत बसते नाही का, साधारण असं एक जण असं म्हणतात नाही का. आणि एक जण म्हणतात नाही आपल्यासारखेच त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे, आपण ते सारखेच नाही का. म्हणजे काही वेळेला आपल्यासारखं समजतात, काही वेळेला आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात, आणि कधी कधी आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतात. असे पाहणाऱ्याचे दृष्टिकोन असतात. संतांकडे पाहण्याचा सुद्धा दृष्टिकोन अशाच प्रकारचा आहे. बरेचसे लोक पाहत असताना संतांकडे इतक्या पूज्य भावनेनं पाहतात, इतकी पूजनीय भावना असते. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे देवच नाही का, देवात संतात अंतरच नाही का. भगवान ज्ञानेश्वर माऊली म्हणजे भगवान पांडुरंगच, भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणजे भगवान पांडुरंगच नाही का. याच्यात फरकच नाही का, आणि खरंच फरक नाही का बरं का. पण पाहताना असे काही पूज्य दृष्टीनं पाहणारे काही असतात. काही म्हणतात काय नाही त्यांच्यात आपल्यात काय फरक, आपल्यासारखेच, आपल्यात त्यांच्यात अंतर काय नाही का, आपल्यासारखेच ते. काही काही म्हणतात काय त्याला काम धंदा नसतो, काय नसतो, दुसरं काय करतील, देवाचं भजन नाही करायचं तर काय करतील नाही का. असं हीन भावनेनं सुद्धा पाहणारे काही त्याच्यामध्ये असतात. पण या सगळ्यांमध्ये पाहणाऱ्याचा दृष्टिकोन जो आहे तो पाहण्याचा दृष्टिकोनच महत्वाचा असतो. वस्तू जशी आहे तशी असते, पाहणाऱ्याचा दृष्टिकोन भिन्न 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 प्रत्येकाचा असतो. कधी कधी बरं माणसंही फार हुशार आहेत बरं का. कधी कधी आपल्या बरोबरीचं म्हणतात आणि कधी कधी म्हणतात तुमची आमची बरोबरी कशी होईल, तुमचं वेगळं काम आहे, आमचं वेगळं काम आहे, असंही म्हणतात बरं का प्रसंग आला. एकदा काय झालं स्वामी, त्या हरिद्वारला नीलगंगेवर एक घाट बांधलेला आहे. हरिद्वारला ते पाणी वगैरे लागू नये, जर जास्त पूर जरी आला तरी हरिद्वारला त्याचा धक्का बसू नये म्हणून एक मोठा घाट बांधलेला असा सरकारनेच बांधलेला. तर त्या घाटावर फिरायला बरेचसे लोक जातात, सकाळी संध्याकाळी. ते मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक आहे ना नाही का, ते त्याच्यासाठी फिरतात नाही का. ते फिरायला जात असताना सकाळी सकाळी असं फिरायला गेले होते. एक महात्मा आपले 2-3 शिष्य बरोबर होते, एक संन्यासी महात्मा तिथं फिरायला गेले होते. तेवढ्यामध्ये एक व्यापारी सुद्धा तिथं फिरायला आला होता. तो व्यापारी सुद्धा आपल्या 1-2 म्हणजे जे नोकर होते त्या नोकरांना बरोबर आला होता घेऊन. तो जात असताना रस्त्यामध्ये योगायोगानं त्या व्यापाऱ्यांची आणि या महात्म्याची भेट झाली. तर भेट झाल्यानंतर तो व्यापारी महात्म्याला बोलत होता, म्हणजे महाराज तुम्हाला उगत लोक मान देतात, तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे, तुमच्यात आणि आमच्यात काय अंतर आहे का. म्हणजे कोण म्हणते अंतर, काही अंतर नाही. महात्मा म्हणजे कशाला त्याला विनाकारण नाराज करायचं बिचारायला. चला ठीक आहे, तुम्हाला तेच म्हणतो मी, तुम्हालाही कपडे लागतात आम्हालाही कपडे लागतात, फक्त तुमचे कपडे भगव्या रंगाचे असतात, आमचे कोणत्याही रंगाचे असतात. तुम्हालाही घर लागतं आम्हालाही घर लागतं, तुमच्या घराला आश्रम म्हणतात आमच्या घराला घर म्हणतात, एवढंच फरक आहे, दुसरं काय. असं तो म्हणायला लागला. नाना प्रकारानं त्यानं सिद्ध करून दाखवलं की तुमच्यात आमच्यात काही फरक नाही. महात्मा मला कोण म्हणतं फरक आहे, नाही काहीच नाही, फरकच नाही, आपण सारखेच येत नाही का, असं म्हटले. आणि परत येत असताना ज्यावेळेस परत आले तर त्या घाटावरून खाली उतरले की एक हायवे लागतो असा, आणि त्या हायवेवरून दिल्लीहून येणारे, हरिद्वारहून पुन्हा बद्रीनाथला जाणारे, दिल्लीहून बद्रीनाथला जाणारे जे वाहनं आहेत ते तिथून जात असतात. तिथं आल्यानंतर या महात्म्यानं त्या एका वाहनाला हात केला, बस होती बद्रीनाथला जाणारी, हात केला. ते थांबलं नाही का. काही काही ठिकाणी महात्म्याला खूप मान देतात बरं का नाही का, तिथं महात्म्याचा खूप सन्मान करतात. त्या बसवाल्यानं लगेच बस थांबवली, महात्म्यानं हात केला की बस थांबली. बा थांबल्यानंतर याने सांगितलं त्या व्यापाऱ्याला मला शेठजी मला काय चल, म्हणजे कुठं, मला आपण जाऊ मला बद्रीनाथला. अरे पण असं अचानक मला त्याला काय, मी निघतो तूही निघ नाही का. ते मला पण तसं कसं जमल, मला त्याला काय व्हायला नाही, पण घरी सांगितलं नाही काही नाही, मला मी सांगत नाही ना आश्रमातून, तू घरी सांगू नको, दोघे सांगायचे नाही, दोघे चलू नाही का. म्हणजे तसं कसं जमल, म्हणजे काय झालं नाही जमायला. अरे लागू होते तिकडं, माझ्या आश्रमाला आग लागली तर लागली, तुझ्या घराला लागली तर लागली, काय गेलं ते गेलं, राहिलं त्याला, चल आपण सारखेत ना नाही का. त्यानं मला तसं कसं जमल महाराज, तसं कसं जमलं, काय झालं, मला जमते मला तुला जमायलाच पाहिजे. ते मला तसं कसं जमल, म्हणजे त्याचं कारण आहे. तसं कसं जमल मला, अहो तुम्ही तू मी सारखेत ना, आपण जर सारखे आहेत तर तुझ्यात माझ्यात काय अंतर नाही ना. अंतर नाही तर काय हरकत नाही, मला जमतंय तर तुला जमायला पाहिजे, तुला काही कमी पडू देत नाही. म्हणजे आपण पैसे घेतले नाहीत काय नाहीत काय नाही, सोबत कसं जमेल. अहो पैशाची काय गरज आहे, तुला कशाचीच कमी पडू देत नाही. कपडे लत्ते सांग, खायला प्यायला सांग, सगळं तुला देतो वेळेवर.
चल मी असाच चालतो तू असंच चाल. ते मला तसं कसं जमन महाराज, तुमची गोष्ट वेगळी आमची गोष्ट वेगळी, नाही का. आतापर्यंत काय म्हणत होता तुम्ही आणि आम्ही सारखेच नाही, आता काय म्हणतो तुमची गोष्ट वेगळी, तुम्हाला काय असं नेशाला मागणं पुढं, नाही का. आम्हाला तसं कसं जमल, नाही का. म्हणजे झालं का ते इथं काय फरक पडला. आता अगोदर म्हणला तुम्ही आम्ही सारखेच आहेत, पुन्हा म्हणतो नाही ना तुमची गोष्ट वेगळी आमची गोष्ट वेगळी आहे, तुमचं आमचं कसं जमायचं, नाही का. म्हणजे प्रसंग आला तर असंही करतात आणि प्रसंग आला तर तसंही बोलतात, नाही का. जसं वारा येईल तसं उधळायचं, नाही का, असं म्हणतात ना, नाही का. तसा प्रकार आहे, बाकी दुसरं काही नाही. पण देखण्याच्या म्हणजे पाहण्याच्या ज्या असणं दृष्टी ज्या आहेत, पाहण्याच्या ज्या जातीत प्रकार आहेत, ते प्रकार अशा प्रकारचे भिन्न भिन्न असतात. तसं देव देखण्याच्या सुद्धा 3 जाती म्हणजे 3 प्रकार आहेत. हे हरी देखण्याच्या 3 जाती, विठी वार्ता अत्यंती. देव देखण्याच्या म्हणजे देवाकडे पाहण्याच्या सुद्धा अशा 3 जाती म्हणजे 3 प्रकार पाहायला मिळतात सामान्यपणे. म्हणजे कोणते कोणते प्रकार भगवान संत शेष तुकोबाऱ्या सांगतात, विठी वार्ता आणि अत्यंती. तर आपल्याला हे 3 प्रकार जे सांगितले त्याचा अर्थ आपल्याला पाहायचा. वेठी म्हणजे काय, वार्ता म्हणजे काय आणि अत्यंती म्हणजे काय, आपल्याला प्रत्येकाचा अर्थ पाहायचा आहे. तर वेठी हा जो शब्द आहे, वेठीचा अर्थ असा होतो की शास्त्राचं अध्ययन करायचं, शास्त्र यथासांग चांगल्या प्रकाराने मुखोद्गत करायचं, लक्षात ठेवायचं आणि शास्त्रात जसा देव सांगितलेला आहे तसा इतरांना देव सांगायचा. हा देव पाहण्याचा पहिला प्रकार, नाही का. म्हणजे जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तसं लक्षात ठेवून तसंच लोकांना देव सांगायचा, अनुभवात असो अथवा नसो, त्याचं काही घेणं देणं नाही. फक्त जसं ऐकलं तसं सांगायचं, याला काय म्हणतात वेठी. पूर्वीच्या काळामध्ये वेठ बिगारी म्हटलं जात होतं, नाही का. वेठ बिगारी म्हणजे काय, एखाद्याचा माल घ्यायचा आणि एखाद्यापर्यंत नेऊन पोहोचवायचा, हा मला सारखं, नाही का. इकडचा माल घ्यायचा आणि तिकडं पोहोचवायचा, त्याला मध्ये काही घेणं देणं नाही. त्या मालाचं काही घ्यायचं नाही द्यायचं नाही, फक्त तिकडचा माल इकडं पोहोचवायचा, त्याची जी काही मजुरी मिळेल तेवढी मजुरी फक्त घ्यायची, याला वेठ बिगारी म्हणतात, नाही का. तसं शास्त्रात जे सांगितलं ते लोकांना तशाला तसं, जसा देव तिथं सांगितला तसा देव सर्वांना सांगायचा, याला म्हणायचं वेठी. असा हा प्रकार. याच्यामध्ये अनुभव असो अथवा नसो असा प्रकार असतो. बऱ्याच वेळेला असं होतं, नाही का, शब्दज्ञान असतं माणसाला, म्हणजे देवाबद्दलचं शब्दज्ञान आहे पण अर्थज्ञान मात्र क्वचितच कोणाला तरी असतं, नाही. अर्थज्ञानाच्या बाबतीमध्ये कोणीतरी एखादा असा अर्थज्ञानी असतो, त्याच्याबद्दलचं जे अनुभवी ज्ञान आहे ते मात्र क्वचित कुठंतरी असतं, नाही. कधी कधी असं पाहायला मिळतं, नाही का. एका आश्रमामध्ये 50-50 विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांना गुरुजी वेदांत शिकवत होते, शास्त्र शिकवत होते. तर शास्त्र शिकवत असताना, वेदांत शास्त्र सांगत असताना सांगत होते की ब्रह्म कसा आहे, नाही का. विचारायचे ब्रह्म कसा आहे, याने सांगायचं ब्रह्म, अहो ब्रह्म सत्य, सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म. परमात्मा वस्तू कशी, परमात्मा कसा आहे, सच्चिदानंद घन आहे, सद आहे, चिद आहे, आनंद घन आहे. म्हणजे सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म असं सांगायचं. सत्य म्हणजे काय, सत्स्वरूप परमात्मा आहे म्हणजे काय, त्यानं गुरुजीने अर्थ सांगायचा, सगळ्यांना नीट लक्षात ठेवा म्हणायचं आणि सांगायचं. त्याने जो सर्व काळात आहे सर्व ठिकाणी आहे त्याला म्हणतात सत किंवा सत्य, नाही का. तो सत्य स्वरूप परमात्मा आहे, जो सर्व काळात आहे सर्व ठिकाणी आहे असा जो आहे त्याला काय म्हणतात, सत्य परमात्मा. आणि चित कशाला म्हणायचं, मला जे ज्ञाला ज्ञान स्वरूप म्हणतात, नाही का. भगवंताला सर्व ज्ञान आहे, परमात्मा सर्वज्ञ आहेत. आपल्याला काही कळतं काही कळत नाही, देवाला हे कळत नाही ते कळत नाही असं म्हणायचं नाही. देवाला सर्व काही कळतं, देवाला केव्हाचंही कळतं, अगोदरचंही कळतं, आता आहे विश्वामध्ये विश्वंभर भरलेला आहे, असा सर्वत्र भरलेला विश्वंभर त्यांना सर्व ज्ञान आहे. त्यांना हे कळत नाही असं म्हणायचं नाही, त्यांनाच म्हणतात चित स्वरूप ज्ञान स्वरूप परमात्मा आहे. म्हणजे सत म्हणजे सर्वत्र सर्व काळामध्ये आहे असं. आणि त्याचप्रमाणे चित म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप, नाही का, सुखस्वरूप आहे, आनंद स्वरूप परमात्मा आहे. म्हणजे परमात्मा आनंद स्वरूप सुखरूप आहे असं सगळ्यांना सांगायचं. मग गुरुजींनी शिकवल्यानंतर विचारायचं, सांगा ब्रह्म कसा आहे, मग त्याने सांगायचं सच्चिदानंद स्वरूप आहे. प्रत्येक मुलांना हात वर करायचा, गुरुजी मी सांगू का, गुरुजी मी सांगू का. मग प्रत्येकानं सांगायचं गुरुजी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. बरं सत म्हणजे काय म्हणलं की प्रत्येकानं हात वर करायचं, गुरुजी मी सांगू, गुरुजी मी सांगू. मग गुरुजीनं विचारायचं, सांगा कोणी. ते ज्याला विचारलं त्यानं सांगायचं परमात्मा सर्व ठिकाणी सर्व काळात आहेत, त्यांनाच म्हणायचं सत, नाही का. कधी आहे कधी नाही असं नाही. जे सत वस्तू असते ती सर्व काळात असते, सर्व ठिकाणी असते. म्हणजे इथे आहे तिथे आहे, सर्वत्र सर्वत्र आहे असा तो देव आहे. आणि मागे होते आता आहेत, भविष्यात सुद्धा राहणारच आहेत. काही वस्तू आता असतात मागे नसतात आणि भविष्यातही नसतात. बऱ्याचशा वस्तू, आता जसं माझं शरीर, नाही का, तुमचे राहू द्या, माझं शरीर जन्माला येण्याच्या अगोदर नव्हतं, नाही का. तुमचे असतील कदाचित, नाही का.
होते ना. तर जन्माला येण्याच्या अगोदर नव्हतं आणि याच्या नंतर एक दिवस असा येणार आहे की हे नंतर हे राहणार नाही. राहील का? कोणाचंच राहिलं नाही तर माझं कसं राहील नाही का? येथे नाही उरू आले अवतार आणि येलं की पामर जीवगिरी सगळ्यांचे राहणारच नाही का? ते कोणाचाही राहणार नाही. म्हणजे हे असे सुद्धा पदार्थ असतात, हे सत्य नाहीत नाही का? म्हणून देह सत्य नाही. का नाही? त्याचं कारण आहे की तो मागे नव्हता, भविष्यातही राहणार नाही, फक्त आता दिसतो. देवाचं तसं नाही, देव मागे होते, आता आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार आहेत, म्हणून सत्य. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगायचं सत्य स्वरूप परमात्मा कशा, मी सांगू का मी सांगू का, म्हणजे प्रत्येकानं उत्तर द्यायचं. चित स्वरूप आहेत परमात्मा म्हणजे कसे, त्यांना प्रत्येकानं सांगायचं ज्ञान स्वरूप परमात्मा आहेत आणि सुखरूप आहेत म्हणजे आनंद स्वरूप परमात्मा आहेत, असं प्रत्येकानं सांगायचं. गुरुजी म्हणले थिअरी यांची जबरदस्त झाली, आता प्रॅक्टिकली काय बघायला पाहिजे नाही का, यांच्या अनुभवात काय आले बघायला पाहिजे. म्हणजे एके दिवशी गुरुजीनं सांगितलं, आता एक सर्व मुलांना बसा माझ्यासमोर. सर्वांना त्यांना समोर बसवलं आणि सगळ्यांना सांगितलं, हे बघा मी एक तुम्हाला महत्वाचं काम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका आणि ते लक्षपूर्वक काम पार पडायचं. जरा त्याच्यामध्ये हायगे नाही करायचे, लक्ष देऊन ऐकायचं आणि एकदम सावधानतेनं ते काम करायचं. फार सावधानता असली पाहिजे, ऐकताना सावधान राहा आणि काम करताना सुद्धा सावधानतेनं काम करा. मी काय सांगतो ते नीट ऐका म्हटले. सांगितलं आपल्या आश्रमामध्ये पुष्कळसे कबूतर पक्षी आहेत, त्याच्यातला एक एक कबूतर पक्षी प्रत्येकानं पकडायचा. हो गुरुजी, हो. लगेच तयार झाले मुलं, ऐकलं नीट म्हणले हो. आणि तो अशा जागेवर नेऊन मारायचा की जिथं तुम्हाला कोणी पाहणार नाही. काय सांगतो मी, जिथं तुम्हाला कोणी पाहणार नाही अशा जागेवर त्या कबुतराचा घात करायचा आहे. तुम्हाला कोणी पाहिलं नाही पाहिजे बरं का, हां हे लक्षात ठेवा. म्हणले हो 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 म्हणले. लगेच आपले आपले कबूतर पकडायला लागले, लगेच सुरा वगैरे घ्यायचा आणि लगेच अशा ठिकाणी जायचं जिथं कोणी पाहत नाही, पक्षी सुद्धा नाही, कोणीच नाही, एखादं चिट पाखरू सुद्धा नाही, अशा जागेवर मग त्या कबुतराचा घात करायचा आणि गुरुजीला येऊन सांगायचं, गुरुजी मी कबूतर मारलं. तुला कोणी पाहत नव्हतं? म्हणले नाही गुरुजी कोणीच पाहत नव्हतं. गुरुजीने पुन्हा विचारायचं, कोणीच पाहत नव्हतं? कोणीच नव्हतं पाहत? म्हणजे नाही गुरुजी कोणीच पाहत नव्हतं. असे बरेचसे आले सगळे, फक्त एक जण आलाच नाही. तो असं रात्री 9 वाजले 9:30 वाजले तरी तो आलाच नाही. आता 10 वाजायलेत ना नाही का, तो आलाच नाही का. तर तो आलाच नाही. माझं काय झालं असेल, गुरुजीला चिंता लागली. गुरुजीने जेव्हा त्याची प्रतीक्षा करत होते तेवढ्यामध्ये तो आला, बराच उशीर आला तो. आणि आला तो बगलेमध्ये, तसंच पक्षी होता त्याच्या, कबूतर पक्षी तसाच बिचारा तो पकडून आणलेला त्यानं काही तो मारला नव्हता. गुरुजी जवळ आला, गुरुजीनं सांगितलं, अरे तुला उशीर कसा झाला, काय एवढा उशीर केलास? म्हणजे गुरुजी क्षमा करा, तुम्ही सांगितलेलं काम जरा अवघड होतं नाही का. तुम्ही सांगितलं होतं या पक्षाला अशा जागेवर नेऊन मारायचं जिथं तुला कोणी पाहणार नाही. तर गुरुजी मी एकांतामध्ये गेलो, झाडावर पक्षी सुद्धा नव्हते, कोणीच नव्हते. तिथं मी माझ्या बगलीतला सुराख काढला आणि त्याच्या मानेवर ठेवणार तेवढ्यात मला असं दिसलं की त्या कबुतराच्या हृदयातून देव मला पाहतात, माझ्या हृदयातून मला देव पाहतात, त्या झाडाच्या पानापानातून मला देव पाहतात, पृथ्वीच्या कणाकणातून मला परमात्मा पाहतात. आणि म्हणून भगवान मी नाही तिथं मारू शकलो. मग मला वाटलं आता गुफेत घेऊन जा, एखाद्या दूर गुफेमध्ये गेलो, तिथं तर कोणीच नव्हतं नाही का, काहीच नव्हतं, झाडं सुद्धा नव्हते. अशा जागेवर सुद्धा मी मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या पक्षाच्या हृदयातले परमात्मा मला पाहत होते, माझ्या हृदयातले परमात्मा मला पाहत होते, त्या पर्वताच्या कणाकणातून भगवंत मला पाहत होते. मी विचार केला कसं मारू इथं. मग खूप फिरलो गुरुजी, खूप फिरलो, पण कुठेही अशी जागा नाही भेटली की जिथं मला देव पाहत नाहीत नाही का. आणि म्हणून भगवंत गुरुदेव मी त्याला मारू शकलो नाही का. मला काय शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या, पण मी तुमचं काम नाही करू शकलो. गुरुजी मला शिक्षा द्या, चालेल. गुरुजी सांगतात तरी वेड्या तुला शिक्षा नाही, तुला पारितोषिक द्यायचं नाही का. हे पागल आहेत नुसतं. सांगतात परमात्मा सर्व ठिकाणी आहे, सर्व काळात आहे, ज्ञानस्वरूप आहे, त्याला सर्व कळतं असं सांगतात. पण ह्यानं कुठं ज्ञान सांगणार. पक्षी घेऊन गेले आणि लगेच पक्षी मारून आले, म्हणले आम्हाला कोणी नाही पाहिलं. काय पागल आहेत नाही का. सर्व ठिकाणी देव आहेत, सर्व काळात आहेत असं सांगतात, आणि पुन्हा आम्हाला कोणीच नाही पाहिलं पक्षी मारत असताना असं म्हणतात. वेडे की नाही सांग. अरे तुला फक्त देव कळला म्हणजे तू सांगतोस तशा प्रकाराने तुला अनुभवही आला. जसा अनुभव आला तर त्याला महत्व असतं. पण इथं वेठी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये फक्त देव सांगता आला म्हणजे जमलं, बाकीचं काही नाही. अनुभवात येऊ अथवा न येऊ याला म्हणायचं वेठी प्रकार. सांगितलं ना वार्ता, म्हणजे संतांच्या मुखातून देव जसा सांगतात संत तसा नीट श्रवण करायचा, लक्षात ठेवायचा, त्याला म्हणतात वार्ता. म्हणजे ऐकणे नाही का, ऐकणे हा प्रकार. संतांच्या मुखातून देवाबद्दलचं वचन ऐकायचे किंवा देवाबद्दलचे जे काय ते सांगतात तशा प्रकारची माहिती ऐकायची. पण ऐकत असताना सुद्धा सावधानताच फार गरजेची असते नाही का. जेवढं सावधानतेनं ऐकावं तेवढं महत्वाचं असतं नाही का. तरी अवधान ऐकले दिली मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. अवधान जर नाही दिलं ना तर कधी कधी काही गोष्टी बिघडतात नाही का. काही काही माणसं लक्ष देऊन ऐकत नाहीत,
मग लक्ष देऊन नाही ऐकले कधी कधी अनर्थ होतो नाही का. एकदा मुरारी बापूने एक प्रसंग सांगितला होता. म्हणजे एका व्यापाऱ्यानं असे हे युद्धाचा काळ चालू असताना, आता नाही का रशियाचं युक्रेनचं युद्ध चालू आहे, या काळामध्ये तेलाचे थोडे भाव वाढलेत ना नाही का. तर तेलाचे भाव वाढणार असं एका व्यापाऱ्याला लक्षात होतं. तर त्या व्यापाऱ्यानं तेलाचा साठा करायचं ठरवलं. 400-500 डबे तेलाचे घेऊन ठेवले त्यानं, आणि 400-500 डबे त्यानं असे व्यवस्थित ठेवले होते, साठा केला होता. पण ही गोष्ट एकानं कलेक्टरला सांगितली, साहेब असं असं झालं, ह्या माणसानं 400-500 डब्यांचा साठा केलेला आहे नाही का. तर साठा करणं ही एक शासन म्हणजे कायद्याच्या विरुद्ध आहे ना. मग लगेच कलेक्टरनं दुसऱ्या दिवशी त्याचा छापा टाकणार असं निश्चित केलं. छापा टाकण्यासाठी माणसांची नियुक्ती केली. पण तिथं सुद्धा कलेक्टरजवळ ह्याचे माणसं होते नाही का, या व्यापाऱ्याचे माणसं होते. त्यांना लगेच फोन केला, म्हणजे हो लक्ष ठेवा, उद्या तुमच्याकडं छापा पडणार आहे, हे तुमचे सगळे डबे तेवढे जप्त होऊन जातील आणि तुम्हाला सुद्धा कारागृहात जावं लागेल नाही का. हा म्हणला ठीक आहे. यानं लगेच सावधानतेनं काय केलं, मुनीमाला बोलवला. मुनीमजी म्हणजे काय करायचं, हे आपले जे तेल आहे ना सगळं आपल्या जवळचं, हे तेल आज रात्रीच्या रात्री शेतात नेऊन पुरून टाका. त्याच्या शेतात अर्थात नाही का, त्यांचं शेत होतं त्या शेतामध्ये पुरून टाका. असं म्हटल्यानंतर त्यांना सांगितलं ठीक आहे शेठजी, काय हरकत नाही. ऐकलं. लगेच त्यानं गडी वगैरे लावले, सगळे केले. रात्रभरामध्ये ते काम केलं. सकाळी सकाळी पहाटे तो आला. म्हणले शेठजी काम झालं, तेल ठेवलं शेतामध्ये. म्हणले हो तेल ठेवलं शेतामध्ये, वा चांगलं झालं काम. पण त्यानं हळूच विचार, पण म्हणले पण काय, म्हणले पण ते म्हणले रिकामे डबे कुठं ठेवू नये का. त्यानं काय विचारलं, लक्षात आलं, रिकामे डबे कुठं ठेवू. आता तुमच्या लक्षात आलं असेल काय केलं त्यानं नाही का. रिकामे डबे कुठं ठेवू म्हणल्यानंतर शेठजीच्या पोटातच पाय शिरले. म्हणले अरे बा, थरकापा सुटला. म्हणलं ते निदान कलेक्टरनं पकडले असे तर ते तरी काही झालं असतं नाही का, काही थोडेफार पैसे देऊन वाचवता तरी आलं असतं. आता तर सगळंच गेलं मला नाही का. यानं तेलच रिचून टाकले खड्डा करून नाही का. त्याच्यामध्ये तेल ठेवून द्या म्हणलं, म्हणजे तेलाचे डबे ठेवायला सांगितले होते का रिकामं तेल टाकायला सांगितलं होतं नाही का. हे लक्षात नाही ना आलं त्याच्या, नीट ऐकलं नाही लक्षपूर्वक. आणि लक्षपूर्वक न ऐकले की असा अनर्थ झाला. आता सांगा ते काय शेठजी म्हणजे आमच्यासारखे महाराज आहेत का, जाऊ दे बाबा चुकलं तुझ्याकडून, आता जाऊ दे नाही का, तुझे लेकर बाळ आहेत आता काय, असं थोडंच म्हणणार आहे नाही का. त्याला जन्मभर नोकरी करावं लागेल का नाही, तेवढे पैसे फिटेपर्यंत नाही का, सोडणार थोडे. हा अनर्थ झाला कशामुळे झाला, नीट ऐकलं नाही म्हणून ऐकत असताना नीट लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे म्हटले ना. म्हणून यासाठी वार्ता हा प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये श्रवण करत असताना लक्षपूर्वक ऐकायचं. दुसरं म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञान तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. तिला सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याला श्रद्धा आहे ना त्या श्रद्धावानालाच ज्ञानप्राप्ती होत असते. श्रद्धा असली पाहिजे. जो आपल्याला सांगतात ना त्यांच्याविषयी श्रद्धा, त्या वेदांत शास्त्राविषयी श्रद्धा, म्हणजे शास्त्राविषयी श्रद्धा, शास्त्र सांगणारा विषयी श्रद्धा, देवाविषयी पूर्ण श्रद्धा, अशी जर श्रद्धा असेल तर श्रद्धेनं लवकर ज्ञान होत असतं. आणि म्हणून श्रद्धा फार गरजेची. श्रद्धा म्हणजे अतूट विश्वास नाही, अतूट विश्वास. त्या विश्वासामध्ये जराही कुठल्या प्रकारची कमी नाही. गुरुवारी गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, मी जर समजा तुला पाठ सांगत असताना पाठामध्ये सांगितले की ब्रह्म सत्यम मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, परमात्मा एक सत्य आहे, जगत सगळं मिथ्या आहे आणि तू परमात्माच आहेस, तू देवच आहेस, असं जर मी तुला समजून सांगितलं व्यवस्थित आणि सगळ्या उदाहरणाने दृष्टांताने तुला समजावून सांगितलं, तुला ते पटलं सुद्धा आणि तू पाठ झाल्याबरोबर बाहेर पडलास न पडलास की तेवढ्यात ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव तुला भेटले. ब्रह्मदेवाने सांगितलं कुठे गेला होतास, तू त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं कुठे गेला होतास, तू म्हणशील मी गुरुजींच्या पाठाला गेलो होतो. काय सांगत होते गुरुजी, म्हणजे तुझ्या गुरुजीने काय सांगितलं, म्हणजे माझे गुरुजी म्हणत होते ब्रह्म सत्यम, परमात्मा एक सत्य आहे आणि जगत सगळं खोटं आहे असं गुरुजी सांगत होते आणि तू देवरूपच आहेस असं गुरुजी सांगत होते. असं तुझे गुरुजी तुला ब्रह्म सत्य म्हणत होते. अरे ब्रह्म आहेच का पहिल्यांदा सांग ना, नाही का. बरीचशी माणसं असं सुद्धा म्हणतात बरं का, देव आहे का, नाही का, देव असता तर दिसला नसता का, कशाचा आला देव, नाही का, असं बरीचशी माणसं म्हणतात नाही का. आणि पुन्हा एक म्हणतात दिसतं ते खरं, बाकीचं काय खरं आहे नाही का. काय म्हणतात दिसतं ते खरं, दिसत नाही त्याचं काय खरं नाही का, देव दिसलाच नाही तर खरा कशावरून नाही का, आणि दिसतं ते खरं म्हणतात. आता सांगा दिसतं ते खरं कुठे नाही का, मला हेच कळत नाही का. जे दिसतं ते खरं आहे का बरं, आता तुम्ही सांगा बरं, दिसतं ते खरं आहे का नाही, दिसतं ते खरं आहे का नाही, खरं आहे ना, दिसतं ते खरं आहे ना. सांग एखादा तरी म्हणा ना, हो खरं आहे, नाही काहीतरी म्हणा ना, नाही का. हो ऐकत नाही बसायचं, काहीतरी सांगायचं नाही, खरं आहे का नाही, दिसते ते खरं आहे ना.
हा बरोबर, आता तुम्ही उत्तर दिलं बरोबर नाही का. तर आता मला सांगा, हे माझ्या अंगावर काय आहे? कपडा नाही का, कपडाच आहे ना, बरोबर आहे की नाही? कपडाच आहे का पण? हा नीट नीट सांगा, कपडाच आहे ना? खरं आहे नाही कपडा? खरं आहे? खोटं आहे? कसं काय? अरे आडवे उभे धागे आहेत का कपडा आहे? त्या कपड्यामध्ये आडवे उभे धागे आहेत का कपडा आहे? सांगा ना आता, खरं सांगा ना. तुम्हाला काय दिसलं? कपडा. आहे काय ते? आडवे उभे धागे. मग कुठं खरं आहे सांगा ना. दिसते ते नाही का? दिसते ते खरं कुठे नाही का? बरं धागे आहेत का कापूस आहे? कापूस. हा, आणि मग कुठं म्हणतो तुम्ही धागे आहेत नाही का? धागे सुद्धा नाहीत नाही का? मग दिसतं ते कुठं खरं आहे? कपडा दिसला, कपडा खरा निघाला का? कपडा खरा नाही. धागे दिसले, धागे धागे खरे निघाले का? कापूस, कापूस खरा आहे का? कापूस आहे नाही, माती आहे नाही का? मातीतून निघालेला आहे तो नाही का? माती नाही का? मुळात जर केलं असं सगळं पाहायला गेलं तर शेवटी ब्रह्म आहे असं सिद्ध होतं नाही का? मग काहीच सांगायचं तात्पर्य असं आहे, जे दिसतं ते खरं असं म्हणतात ना, त्यांना सुद्धा देव कळत नाही. पण त्याने ब्रह्मदेवाने ह्याचं मन विचलित करण्यासाठी सांगितलं. कुठं देव आहे रे? देव असायला तुझे गुरुजी म्हणतात ब्रह्म सत्य, देव खरा आहे. कुठं देव आहे? देवच नाही तर देव खरा कुठून नाही का, असं तुझे गुरुजी म्हणतात. बरं, दुसरी गोष्ट असं म्हणले, तुझा गुरु म्हणतो जगत खोटं आहे नाही का? हे खोटं आहे का? तहान लागली की पाणी पिल्यावर तहान जाते की नाही? भूक लागल्यानंतर जेवण केल्यावर भूक मिटते की नाही का? कोणी वा खूप छान म्हणले की आनंद वाटतो की नाही का? छान म्हणल्यावर बरं वाटतं की नाही? वा वा खूप छान तुमच्या इथलं सप्ताह, वा याला म्हणतात सप्ताह नाही का? असं म्हणल्यावर बरं वाटतं की नाही? बरं वाटतं की नाही? गावकऱ्याला सगळ्यांना बरं वाटतं की नाही? एखाद्यानं उगाच सप्ताहाची निंदा केली तर धरारे, याला तुम्ही असंच म्हणता नाही का? याला धरारे जाऊ देऊ नका नाही का? राग येईल का नाही का? मग चांगलं म्हणल्यावर आनंद वाटतो नाही का? आणि वाईट म्हणल्यानंतर राग येतो. मग खोटं आहे काय? मिरची खाल्ल्यानंतर गोड लागते ना? मिरची खाल्ल्यानंतर गोड लागते ना, तिखट लागते नाही का? खोटं आहे का ते नाही का? साखर खाल्ल्यानंतर गोड लागते, खोटं आहे का? चहा पिल्यानंतर तलब जाते, खोटं आहे का नाही का? मग तुझे गुरु म्हणतात जगत खोट नाही का? असं जर समजा गुरुजी म्हटले नाही का? आणि पुन्हा ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे तू देव आहेस म्हणतास, तू कसा देव असू शकशील? तुझ्या हातात काय सांग बरं? देवाच्या हातात सगळी सत्ता आहे. देवाला पाहिजे ते करता येतं नाही का? आपल्याला काय करता येतं सांग बरं? आपल्याला काही करता येणं शक्य आहे? देवाला सर्व ज्ञान आहे. आपल्याला इथल्या इथं कळत नाही काय ते नाही का? आणि देवाला सर्व कळतं. जगातली प्रत्येक वस्तू त्यांना माहीत आहे. आणि आपल्याला आपल्या खिशात किती पैसे ते लक्षात नसतं कधी कधी नाही का? कधी कधी माणूस म्हणतो मला जरा पैशाची गरज पडते काय, की माझ्या खिशात काही नाही वाटतं नाही का? नाही वाटतं म्हणजे नाही का? तो लक्षात नाही काय नाही, कधी आहे की नाही हे लक्षात नसतं नाही का? मग सांगा बरं, आपल्याला आपल्या जवळचं लक्षात नाही आणि देवाला सर्व काही कळतं. मग तू कसा देव असू शकशील रे? तुझे गुरु म्हणतात तू देव आहेस. असं जर समजा ब्रह्मदेव म्हटले तर तू काय म्हणायचं? ब्रह्मदेवा बरं झालं तुम्ही भेटलात, नाही तर माझे गुरु मला ठकवीत होते नाही का? बरं झालं तुम्ही भेटलात असं म्हणायचं का? नाही नाही, तेव्हाच तू काय म्हणायला पाहिजे? ब्रह्मदेवा तुम्ही देव आहेत म्हणून आणखीन एकदा पाया पडतो नाही का? देव आहेत म्हणून आणखीन एकदा पाया पडतो, नाही तो दोनदा चारदा पाया पडतो. पण माझे गुरुजी सांगतात ना तेच खरं आहे, तुमचं खरं नाही नाही का? तुमचं नाही ऐकणार नाही का? कुणाचं ऐकणार? माझ्या गुरुजींचंच ऐकणार. माझ्या गुरुजीनं जे सांगितलं ना ते सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. बस दगडावरची रेघ आहे ते खोटं असू शकत नाही. याला म्हणतात श्रद्धा. अशी श्रद्धा ज्याच्या ठिकाणी असते त्याला ज्ञान होत असतं. म्हणून वार्ता हा प्रकार सुद्धा चांगला आहे, ऐकायचं. पण ऐकत असताना येथ मोक्ष अशी ऐता श्रवणाची माझी असं सांगितलं नाही का? मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्षाशी ऐता श्रवणाची माझी. ऐकण्यातच मोक्ष आहे, पण नीट लक्षपूर्वक ऐकलं तर. मग याला म्हणायचं वार्ता हा प्रकार. देव निश्चित कळतो माणसाला, पण ऐकल्याने कळतो.